चंद्रभागेच्या तीरावर प्राचीन पंढरपुरात विठ्ठल उभा होता छोट्या विटेवर. शेतकरी संत साधे लोक त्याच्या चरणी भक्तिभाव अर्पण करीत. विजयनगरच्या साम्राज्यातील राजाने पंढरपूरच्या या प्रसिद्ध विठोबाची कीर्ती ऐकली. राजवैभव आणि दैवी कृपेसाठी त्याने विठ्ठलाला आपल्या राजधानीत आणण्याचे ठरवले. राजाचे दूत पंढरपूरला आले. भय, आदर आणि लाचारतेने विठ्ठलाला लोकांनी पालखीत ठेवले. चंद्रभागेच्या तटावरून मूर्ती हम्पीला निघाली. हम्पीमध्ये राजाने भव्य मंदिर बांधले. संगीत स्तंभ, दगडी रथ, सुंदर स्तंभ, धूमधडाक्याने विठ्ठलाची स्थापना झाली. पंढरपूरचे गाभारा रिकामा झाला. फक्त दिवा जळतो, पण विठुराया गेला. भक्तांच्या डोळ्यात अश्रू. गाभारा हृदयविकाराने रिकामा. व्यापारी भानुदास महाराज सहन करू शकले नाही. कुटुंब सोडून दुकान बंद करून ते विजयनगरला विठ्ठलाला परत आणायला निघाले. भव्य विजयनगरात पोहोचून भानुदास थेट विठ्ठल मंदिरात जमिनीला मस्तक ठेवून ओरडले, पंढरे उदास आहे, आपलं घर इथे नाही. रात्री मंदिर परिसरात भानुदास अभंग गात बसले. डोळ्यात अश्रू, नामस्मरण करीत पंढरपूरच्या वारकऱ्यांकडे परत या विठ्ठला. राजाच्या स्वप्नात विठ्ठल आले. उज्ज्वल दृढ स्वरात म्हणाले, माझं हृदय पंढरपूरच आहे, मला सोडा, भानुदासासोबत पाठवा. उद्या राजाने भानुदासाला बोलावून विठ्ठलाला पंढरपूरला घेऊन जा अशी परवानगी दिली. भानुदासाने राजाला दंडवत केले. फुलांनी सजलेली पालखी विठ्ठल उत्तरेकडे, भानुदास आघाडीला. गावोगावी लोक फुलं, दिवे देत स्वागत करतात, गातात पंढरपूरच्या पांडुरंगाची कीर्ती. चंद्रभागेत पालखी पोहोचली. संपूर्ण पंढरे धावले, विठ्ठला विठ्ठला घोषणांनी हवा दुमदुमली. जीवन परत आलं गावात. गाभाऱ्यात विठ्ठल पुन्हा विटेवर उभा, हात